अनेक अतिथी आले होते. घरातील नोकर स्वयंपाक करत होते. पण अचानक स्वयंपाकासाठी तूप पूर्णपणे संपले. तेव्हा नोकर धावत आले आणि घरमालकाला सांगितले. हे ऐकून घरमालक चिंतेत बुडाला आणि पळतच तो स्वामींच्या दर्शनार्थ गेला. स्वामी समर्थ एका कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी दुष्काळामुळे अन्नधान्य कमी होतेच, तसेच तूप सुद्धा मिळणे कठीण होते. स्वामींनी त्या भक्ताचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. मग स्वामी महाराज म्हणाले, भांड्यातून थोडे पाणी आण. हे ऐकून भक्त उठला आणि बाहेर असलेल्या मोठ्या हंड्यातून छोट्या भांड्यात पाणी घेऊन आला. स्वामींनी त्या पाण्याकडे पाहिले आणि सगळे पाणी हळूहळू गुळगुळीत तुपात बदलले. हे पाहून भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.